अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका महिला आरोपीकडे एका ASI पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे। ही घटना अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडली असून संबंधित महिला 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत होती। आरोपी महिला लॉकअपमध्ये असताना ASI राजेश जाधव यांनी तिच्याकडे अश्लील मागणी केली, तसेच तिच्या मुलीबाबतही धक्कादायक वक्तव्य केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला। वर्दी घालून असे कृत्य करताना लाज वाटत नाही का, असा संतप्त सवालही त्यांनी केला। प्राथमिक चौकशीनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समाजात संतापाची लाट उसळली आहे। लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा। सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा।